जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। नवीन कृषी तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले। प्रवरा कृषी शास्त्र संस्था, कृषी विज्ञान केंद्र बाबळेश्वर आणि शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने लोणी येथे आयोजित शिवार फेरी व कृषी प्रदर्शनाप्रसंगी ते बोलत होते। पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे यांच्या 124व्या जयंती व शेतकरी दिनानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। पूर्वी शेतकरी परंपरागत शेती करण्यात गुंतला होता। आडते इतर व्यापारी त्यांच्यामुळे शेतकऱ्यांना त्याच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळत नव्हता। परंतु कंपनी कायद्यात शेतकरी उत्पादक संकल्पना आल्यानंतर देशभरात शेतकरी उत्पादक कंपन्यांचे जाळे तयार झाले। भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या अटल भूजल योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यांची संकल्पना व संधी या विषयावर जिल्हा परिषदेतील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात विशेष कार्यशाळा आयोजित केली होती। या कार्यशाळेत शेतकरी उत्पादक कंपन्यांची संकल्पना व नोंदणी प्रक्रिया या विषयावर ॲडव्होकेट शेंडगे मार्गदर्शन करत होते। कर्जत तालुक्यात MIDC वरून झालेली रणधुमाळी सर्वांनीच पाहिली। आमदार रोहित पवार यांनी ज्या ठिकाणी MIDC करायचे ठरवले होते ते रद्द करून नवीन ठिकाणी MIDC व्हावी यासाठी आमदार राम शिंदे यांनी प्रयत्न केले। आता आमदार शिंदे यांच्या पाठपुराव्याला मोठं यश मिळाले। कर्जत तालुक्यातील कोंबळी MIDC साठी महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 अन्वये प्रकरण 6 व कलम 2 खंड लागू करण्यात उद्योग विभागाच्या उच्च अधिकार समितीने मान्यता दिली आहे। त्यामुळे आता या ठिकाणीच MIDC होणार असून आमदार पवारांना धक्का बसलाय। केंद्राच्या दृष्टीने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक महत्त्वाची आहे। कार्यकर्त्यांनी आपापसातले मतभेद बाजूला सारावेत। महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असं आवाहन केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी केले। आप्पासाहेब राजळे सभागृहात आयोजित भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत खडसे बोलत होत्या। यावेळी आमदार मोनिका राजळे, भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, अर्जुन सिरसाट, अभय आव्हाड, डॉक्टर मृत्युंजय गर्जे, नंदकुमार शेळके, सुभाष बर्डे, बंडू पठाडे, काशीबाई गोल्हार आदी उपस्थित होते। श्रीरामपूर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या विकी लक्ष्मण गव्हाणे याला 3 जणांनी फायटरने मारहाण केली। या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात संतोष टापसे व त्याच्या 2 साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। कार्यालयाची खूप काळजी घेतो असं ते म्हणाले। 2 जण नशेमध्ये होते। संतोष याने डोक्यावर फायटरने मारले, त्यानंतर डाव्या डोळ्यावर मारून जखमी केले। पोलिसांकडे तक्रार केली तर कुटुंबाला संपून टाकण्याची धमकी दिली। यावेळी त्यांच्या तावडीतून सुटका करून घेत मोटारसायकलीवरून पोलीस ठाण्यात आलो असं फिर्यादीत नमूद केलं। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर राज्यात निर्भया पथक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। तसेच काही दिवसांपूर्वी बदलापूर येथे घडलेल्या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने पोलिसांनी पावले उचलली आहे। संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत निर्भया पथकाच्या माध्यमातून रोड रोमिओ टवाळखोरांवर कारवाई करण्यात येत आहे। निर्भया पथक हे शाळा, महाविद्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी गस्त घालत आहे। वेळ प्रसंगी टवाळखोरांना पोलिसांचा दंडोका देखील बसतोय। साकूर पठार भागात 4 महिन्यापूर्वी अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याच्या आरोपावरून 26 जणांविरोधात
फिर्याद देताना मुलीच्या वडिलांनी मुलीच्या जन्मतारखेचा बनावट दाखला दिल्याचं तपासात पुढे आलंय। त्यामुळे संबंधित वडिलांच्या विरोधात आता खोटी फिर्याद दिल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत अधिक माहिती अशी की परिसरातील शेंडेवाडी येथे आजीसोबत यात्रेला आलेल्या मुलीची छेड काढल्याच्या वादातून शिवीगाळ व हाणामाऱ्या झाल्या होत्या। शेअर मार्केटच्या नावाखाली 2,75,00,000 रुपयांचा गंडा घालून फरार असलेल्या शेअर व्यावसायिकास पोलिसांनी अटक केलाय। तालुक्यात अंतरवाली खुर्द येथे सीडीजी इन्व्हेस्टमेंट नावाने शेअर मार्केट ट्रेडिंग व्यवसाय करणारा छत्रपती परमेश्वर विघ्ने या फरार आरोपीस शेवगाव पोलिसांनी अटक केलाय। शेअर व्यावसायिकाच्या नावाखाली गुंतवणूकदारांची 2,75,00,000 रुपयांची फसवणूक केल्याबाबत बबन अण्णासाहेब शिरसाट यांनी त्याच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली। अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या संकल्पनेतून पारनेर तालुक्यातील मांडओहळ या ठिकाणी मियावाकी या धनवन प्रकल्पाची उभारणी करण्यात आली। सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून विभागीय अधिकारी सामाजिक वनीकरण सचिन कंद यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प पारनेर तालुक्यातील मांडओहळ धरण परिसरामध्ये तयार करण्यात आला असून या प्रकल्पाचे लोकार्पण सुजित झावरे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले। मांडओहळ या ठिकाणी वासुंदे हद्दीतील जागेची निवड करून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत अटल घनवन योजनेमार्फत वनराईसाठी निधी उपलब्ध करून सन 2023 मध्ये अटल घनवन योजनेची सुरुवात करून वृक्षाची लागवड करण्यात आली। हा प्रकल्प यशस्वी ठरला असून या प्रकल्पाचा मोठा फायदा या भागात नक्कीच होईल। या शासनाच्या अटल घनवन योजनेच्या माध्यमातून असे वनराई प्रकल्प पारनेर तालुक्याच्या पठार भागावर तसेच इतर भागांमध्ये उभे करणार असल्याचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी म्हटलंय। वासुंद्याच्याच कार्यक्षेत्रामध्ये मांडोळ धरणाच्या शेजारी सामाजिक वनीकरणाच्या हद्दीमध्ये आज मियावाकी म्हणजे हे जापनीज नाव आहे त्या प्रकल्पाचा आज आपण लोकार्पण केलं। त्याच्यामध्ये मियावाकीचा अर्थ अगदी मराठीत सांगायचा ठरला तर घनवन शासनाने मधल्या काळामध्ये अटल घनवन ही योजना काढली। 2022ला त्याला बजेट मंजूर केलं, 23च्या दरम्यान ती झाडं लावण्यात आली। तर असा जर घनवनाचा जर ट्रेंड सगळीकडे सुरू झाला तर फार काळ आपल्याला निसर्गाला म्हणजे जो निसर्ग आपल्यावर प्रकोप करतोय ती प्रकोप निसर्गाचा आपल्यावर होणार नाही असा आशावाद मला वाटतो। मी लवकरच एक अजून एक घनवन प्रकल्प हा आमच्याच वासुंदे गावामध्ये जिथं आमचं हे आहे गायरान आहे त्या ठिकाणी राबवण्याचा विचार आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि तो देखील लवकरच यशस्वी करू असा विश्वास मला या ठिकाणी वाटतो। जिल्ह्यात 3 सप्टेंबर पर्यंत विजेच्या कडकडाटासह वादळी वारा व हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे। या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आलंय। वादळी वारे, वीज, पाऊस आणि गारपीट यापासून स्वतःसह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय। जिल्ह्याची खबरबातमध्ये तेच संपतोय। तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।